खेळतोय सचिन. पहिला चेंडू सचिनचा सामना प्रशांतचा सामना करायला सचिन आणि डिक्लेअर झोन मध्ये ढकललेला चेंडू. एक चेंडू एक धाव. पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये एक धाव या ठिकाणी आलेली आहे. एक बॉल. पुढचा चेंडू प्रशांतचा सामना करेल तो सचिन. चांगला चेंडू म्हणता येईल, निर्धाव असा चेंडू. नो प्लस वन. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि कुठेतरी एक अवांतर चेंडूने पूर्ण गोलंदाजीचं गणित विस्कटून जातं आणि अवांतर चेंडू या ठिकाणी संपन्न होत असताना पुढचा चेंडू टाकतो तो प्रशांत. चांगला खेळून काढलाय पण धाव येणार नाही या चेंडूमध्ये. निर्धाव चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत, 2 धावा झालेल्या आहेत. प्रशांतचा पुढचा चेंडू सामना करेल सचिन. चांगला खेळून काढलाय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ढकललाय. पंचांकडून एक धाव घोषित. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 3. 4 चेंडू 3 धावा. उर्वरित 2 चेंडू शिल्लक या षटकामधील. चेंडू चांगला चेंडू सचिनने मिस केलाय, नाहीतर या चेंडूमध्ये एक धाव निश्चित होती. लास्ट बॉल ना, शेवटचा चेंडू. आणि गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी षटक वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो शुभम. सामना करेल दीपक. कालच्या दिवसभरामध्ये आरसीबी संघाचे जेवढे सामने झाले त्यामध्ये दीपक आणि सचिन ही जोडी चांगल्यातला चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करत होती, पण कुठं नशिबाने साथ दिली नाही आणि काही सामने त्यांना गमवावे लागले. पण आजच्या दिवसामध्ये त्यांचा काय रणनीती असणार ते पाहावी लागणार आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, हाताळताना कुठेतरी कमी पडला तो दीपक आणि बीट झाला पुरेपूर. निर्धाव चेंडू म्हणता येईल. आणि मारण्याचा प्रयत्न होता, पुढे गेला, स्टेप आउट केला आणि पंच पंच प्रत्येक निर्णय हा जपून घेताना चेतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही निर्णयामध्ये कुठल्याही खेळाडूवरती अन्याय नाही झाला पाहिजे, हा त्यामागचा हेतू.
पंचांकडे, तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवण्यात आलाय. कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हा तिसऱ्या पंचाचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि क्रिक लाईव्ह या यूट्यूब चॅनल मार्फत आपल्याला ही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि जे क्रीडा रसिक या ठिकाणी मैदानात उपस्थित नाहीत सामना बघण्यासाठी, त्याच्यासाठी घरी बसून यूट्यूबवरतून लाईव्ह हा सामना बघण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय अद्याप पेंडिंग. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. नकारात्मक चेंडूचा इशारा, धावचित बाद होता होता राहिलाय. नो करार पंचांकडनं, तिसऱ्या पंचांकडनं चेंडूला नो करार देण्यात आलाय. आणि दीपक कुठेतरी थोडक्यात बचावलेला आहे. तिसऱ्या पंचांची साथ यासाठीच पकडली गेली की कुठल्याही खेळाडूवरती अन्याय झाला नाही पाहिजे म्हणून. आणि निर्णय योग्य तो निर्णय तिसऱ्या पंचाने दिलाय. नकारात्मक चेंडूचा इशारा, धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 8. मारण्याचा प्रयत्न चांगला होता पण बीट झाला दीपक. उत्कृष्ट चेंडू म्हणता येईल शुभमचा. पुढचा चेंडू, 2 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू अजूनही शिल्लक दुसऱ्या षटकातले. शुभमचा चेंडू, सामना करेल तो दीपक. कालच्या सत्रामध्ये चांगली बेधडक फलंदाजी दीपककडनं पाहायला मिळते. आज काय करतो पाहूया. पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि पंच निर्णय कळवायचा. पंच 4 धावा घोषित पंचांकडनं. मोजावे लागतील. त्याच अनुषंगाने तुम्हाला चांगली फिल्डिंग या ठिकाणी करावं लागेल. मारण्याचा प्रयत्न चांगला होता पण डॉट चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 12 वरती. पुढचा चेंडू शुभमचा, सामना करतो दीपक. मारण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ढकलण्यात आलाय आणि धावसंख्या झाली ते 13. चेंडू झालेले आहेत 5. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. शुभमचा, सामना करेल तो दीपक. आणि चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. डॉट. धावसंख्या झाली ती 13. 2 षटकाखेरीज धावसंख्या 13. उत्कृष्ट फलंदाजी या जोडीची आपल्याला पाहायला मिळते. संयमाने खेळतायत, चांगल्या पद्धतीने खेळ आपला या ठिकाणी प्रदर्शित करतायत. गोलंदाजी तितकी प्रभावी होती शुभमची पण कुठेतरी एक मिसफिल्ड बदल्यात त्याला 4 धावांचा मोबदला द्यावा लागला. सागर सौरभ वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो सौरभ. आतापर्यंत 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा मिळवल्यात आरसीबी या संघाने. उत्कृष्ट फलंदाजी दोन्ही फलंदाजी चालू आहे. सलामीला आलेली फलंदाज अजून अभिदी मारा या ठिकाणी करताना दिसते. सचिन सामना करेल सौरभचा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो सौरभ. सामना करतोय सचिन. पुढे मारण्याचा प्रयत्न होता पण पुरेशी ताकद या चेंडूला मिळालेली नाही आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. पुढचा चेंडू सौरभचा. सामना करेल तो सचिन. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि खेळाडूच्या हातामध्ये चेंडू. निर्धाव चेंडू.
दोन्ही चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजीचं गणित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं सौरभकडनं. फलंदाज हात खोलून देत नाहीये, पण सचिन ही माहीर आहे. कुठेतरी तो गॅप शोधेल आणि चौकारच्या दिशेने चेंडू टोलावेल याची खात्री आपल्या खेळाडूंना या ठिकाणी दिसते. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि खेळाडूच्या हातावर रॉकी भाय. नकारात्मक चेंडूचा इशारा पंच लव यांच्याकडनं. नो. आणि धावसंख्या झालेली ती 14. आत्ताचा चेंडू नो. पंचांकडे नो करार दिला गेलेला चेंडू आणि एक धावाची भर झालेली आहे. धावसंख्या झाली ती 14. माफ करा 14. पुढचा चेंडू सौरभचा सामना करायला तो सचिन. आणि चेंडू डायरेक्ट शाळेत. चेंडू आलेला आहे. सामन्याला सुरुवात करायचे पंच. 3 चेंडू झालेले आहेत सौरभचे. एक गडी बाद केलाय सौरभने. सलामीला आलेलो फलंदाजाची जोडी फोडण्यामध्ये यश मिळवलं होते सौरभ. युवराज या ठिकाणी सचिनची जागा भरून काढण्यासाठी येतो. युवराज. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सौरभच्या माध्यमातून एक गडी बाद करण्यात यश मिळवलं त्यांनी. धावसंख्या आणखी स्थिरावलेली 14 वरती. पुढचा चेंडू सौरभचा सामना करेल तो युवराज. नव्याने आलेला फलंदाज युवराज. पंचांकडनं वाईट करार घोषित आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 15. 3 चेंडू झालेले अद्याप. आणखी 3 चेंडू शिल्लक. पहिलं आणि दुसरं षटक माफक धावांमध्ये गुंडाळलं गेलं होतं, पण आता कुठेतरी सौरभ भारी पडतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये ढकललेला चेंडू. एक धावाने भर. धावसंख्या झाली ती 16. पुन्हा पुढचा चेंडू सौरभचा सामना करतो युवराज. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे आणि सागरच्या हातामध्ये चेंडू. निर्धाव चेंडू म्हणता येईल. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सौरभचा सामना करेल तो युवराज. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17. 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 17. शेवटचं षटक कोण घेऊन येतंय हे पाहावं लागेल. आणि 17 धावा झालेल्या 3 षटकाखेरीज. सागर वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो सागर.
आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी थोडेसे नकारात्मक चेंडू या ठिकाणी कारणीभूत ठरतात धावसंख्या वाढवण्यामध्ये. याच्यावरती जर प्रत्येक गोलंदाजाने काम केलं तर नकारात्मक चेंडूच्या धावा या थांबवल्या जातील. आणि सागर आलाय शेवटचा षटक घेऊन. पंच सुरुवात करून घ्यायची आहे सामन्यासाठी. 17 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. सागरचा शेवटच्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला तो दीपक. पहिला चेंडू आणि बाद. चांगली गोल. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पुढचा चेंडू सागरचा सामना करेल तो बाबू. नव्याने आलेला फलंदाज आणि पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे आणि पंच निर्णय काढायचा. पंच चौकार. हाताला लागून चेंडू गेला. रॉकी भाई मिस फील्ड. राजा के संग संग झूम लो, आया है राजा. राजा गेलं 4 धावांनी हा मोबदला चुकवावा लागतोय आणि धावसंख्या झाली ती 21. 2 चेंडू 21 धावा. उर्वरित 4 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातले. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाचे बाद. बाबूच्या जागेवरती सागरचा चेंडू खेळताना गगन आपल्याला या ठिकाणी मारायला मिळतं. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि टॅप मारलेला चेंडू 1 धावाकडे मार्गस्थ होताना 1 धावाची भर धाव संख्या झाली ती 22. 4 चेंडू 22 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत एकही अवांतर चेंडू नाही या ठिकाणी. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न पण 1 धावाकडे चेंडू मार्गस्थ होताना आणि धाव संख्येत भर धाव संख्या झाली ती 23. शेवटचा चेंडू सागरचा. आणि मारलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि धाव संख्या झालेली ती 24 आणि 25 धावांचं आव्हान असणार आहे. युवा 11 या संघासमोर 25 धावांचं आव्हान. आणखी शिल्लक आहेत याची नोंद घ्यायची. एक मॅच राहिले. 24 धावा करून 25 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते युवा 11 या संघासमोर आरसीबी या संघाने. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात दाखल प्रशांत आणि शुभम. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच लव
आणि पंच चेतन. क्षेत्ररक्षण सजवलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन होतं दीपक. चांगली फलंदाजी केली होती दीपकने या आपल्या बॅटिंग सत्रामध्ये आणि कुठेतरी आता दीपक गोलंदाजीची जबाबदारी निभावताना आपल्या या ठिकाणी दिसतोय. 25 धावांचं आव्हान असणार आहे. 24 धावा केलेल्या आहेत त्या आरसीबी संघाने. 25 धावांचं आव्हान असणार आहे युवा 11 या संघासमोर. स्ट्राईकला तो शुभम, नॉन स्ट्राईकला तो प्रशांत. क्षेत्ररक्षण सजवताना कर्णधार या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत असताना 25 धावाचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानात दाखल शुभम आणि प्रशांत. पहिल्या षटकाची जबाबदारी कर्णधारांनी दिली ती दीपक याच्यावरती. पाहूया दीपक काय करतोय. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पहिल्या षटक घेऊन पहिला चेंडू टाकत असताना दीपक सामना करतो तो शुभम. मारण्याचा प्रयत्न चांगला होता पण डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. पंचांकडे एक धाव घोषित आणि धावफलक घालताना धावफलक वरती धाव लागली ती एक चेंडू एक धाव. हा पुढचा चेंडू दीपकचा सामना करतो तो शुभम. टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीचा गगनच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय. निर्धाव चेंडू म्हणता येईल. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आरसीबी कडनं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने ते खेळताना आपल्याला दिसत आहेत. गोलंदाजी त्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसत आहेत. पण पुन्हा एकदा कुणालच्या हातामध्ये चेंडू, निर्धाव चेंडू म्हणता येईल. पूर्ण ताकदपणाला लावून शुभम या ठिकाणी फटकेबाजी करताना दिसतोय पण चेंडू काही सीमारेषे पलीकडे जात नाहीये. खेळाडूंची फिल्डिंग या ठिकाणी महत्वाची ठरते आणि चेंडू अडवण्यामध्ये त्यांना यश मिळते. आणि चेंडू झालेले ते 3, धावसंख्या झाली ती 1. आणि कुठेतरी आता लाईन अप थोडीशी बिघडले. व्हाईट +1 आताच्या 2 धावा. धाव संख्या झाली ते 3, चेंडू झालेले ते 3. पुढचा चेंडू दीपकचा सामना करेल तो शुभम आणि आयुषच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय. निर्धाव चेंडू म्हणता येईल. 4 चेंडू 3 धावा. उर्वरित 2 चेंडू पहिल्या षटकातील शिल्लक. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला दीपककडनं पाहायला मिळते पण कुठेतरी एक अवांतर चेंडू गेला आणि एक अवांतर धाव या ठिकाणी मिळवली. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडूचा इशारा पंचांकडनं. नो व्हाईट +1 आताच्या 2 धावा. धाव संख्या झाली ते 5. 4 चेंडू 5 धावा. चार चेंडू 5 धावा झालेले आहेत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते शुभमकडनं पण कुठेतरी नकारात्मक चेंडू कारणीभूत ठरतोय आपल्या संघासाठी आणि याची नोंद गोलंदाजीने घ्यायला हवी. गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची गरज. पुन्हा एकदा अवांतर चेंडूचा इशारा पंचांकडनं. फक्त मला स्कोर सांग मी इथनं बोलत राहील. हो 1 पळून आणि 1 +2 धावा अशा धावसंख्या वाढते ती हे आताचे 2 आहे रे. किती झाले? 8. आणि बॉल किती झाले? शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधला. भोया प्रशांत स्ट्राईकवर. गच्चा अशी गोलंदाजी दीपक सूर्यवंशी कडून. 9 रन झालेत. पुन्हा एकदा नो वाईट चेंडू. पंच हात खोलताना आताचे 2.
11 धावा झाल्यात. अजूनही शेवटचा हो डॉट चेंडू येतोय. शेवटचा चेंडू डॉट येतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 11 या आकड्यावर. फलंदाजी गगन कडून 1 वाईट प्लस 2 म्हणजे आता वाईट प्लस 1 म्हणजे 2 धावा. आताच्या 13 धावा झालेत. 18 चेंडू अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. बारा धावांची गरज युवा संघाला जिंकण्याकरिता. चांगला चेंडू परंतु तसाच कार्पेट ड्राइव्ह. शुभमच्या बॅटमधने तो चौकार. शुभमने. बघूया पुढचा चेंडू काय करेल गगन. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला होता पण सरळ चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू. पुन्हा एकदा गगन तयार. पुढचा चेंडू घेऊन येते. चांगला चेंडू टाकला होता. हा चेंडू मात्र शुभमला समजला नाही. ब्लॉक प्रकारचा चेंडू होता हा. डॉट चेंडू येतोय महत्वाचा. अजूनही DRS कशा प्रकारे. ओ नो बॉलचा. ओके ओके. थर्ड अंपायर चेक करा प्लीज. RCB संघाने अजूनही 3 चेंडू या षटकामधले शिल्लक आहेत. हा 3 चेंडू. 3 चेंडू अजूनही शिल्लक. ओ दांडी गोल.
अंडी गुल केली चौथ्या बॉलवर गगन मानेने. आता रील्स पण येईल वाटते. चला पुढचा फलंदाज सागर दाभाडे. याच्यावर जिम्मेदारी असेल की मॅच पूर्णपणे युवा 11 ला जिंकण्याकरिता. बघूयात अजूनही दोन चेंडू शिल्लक या ओव्हर मधले. बॉलर तयार. चांगला चेंडू परंतु तसा टॅप केला आणि घोषंकित क्षेत्रात चाललाय चेंडू. एक धाव. धाव संख्या वाढते ती 18 या आकड्यावर. अजूनही युवा 11 ला जिंकण्याकरिता 7 रनांची गरज. आता मॅच चालू होणार आहे. चला शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधला. ओ वाईट +1 अशा 2 धावा. 20. अजूनही 5 रनांची गरज. चला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय गगन. पुन्हा एकदा गच्चाळाची गोलंदाजी. वाईट चेंडू. पंच आपले हात खोलताना वाईट चेंडू येतोय. अजूनही 4 धावांची गरज. पुन्हा एकदा गगन आपल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू घेऊन येतोय. त्या ठिकाणी चांगला चेंडू तसाच डॉट चेंडू येतोय. 12 चेंडू 4 धावांची गरज. आपल्या आयुष सोनवणे स्ट्राईक एंडवर आपल्याला खेळताना दिसतोय. प्रशांत दिबे. चांगला चेंडू तसाच ढकलून काढला होता. क्षेत्ररक्षणच्या हातात जातोय चेंडू. निर्धाव. डॉट चेंडू येतोय महत्वाचा. अजूनही मॅच जिंकण्याकरिता 4 धावांची गरज. चांगला चेंडू. पुन्हा एकदा आपण एष्टी रक्षकाचं त्या ठिकाणी गचाळाचं क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. धाव संख्या वाढते ती 22. अजूनही 3 धावांची गरज. तीन चेहरे. हा चांगला चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा तसंच डॉट चेंडू येतोय महत्वाचा. मॅच कुठेतरी फसते. बॅटने 3 रन मारावे लागतील. त्या ठिकाणी चांगला स्ट्रोक खेळला होता. विकेटचा पतन. डीजे
रनआउटच्या माध्यमातून बिबे परत तंबूच्या आसला. नवीन फलंदाज सौरभ कांबळे नॉन स्ट्राईक एंडवर. गचाची गोलंदाजी या क्षणी टाकतोय तो आयुष. वाईट चेंडू येतोय. अजूनही 2 रनांची गरज, 2 धावांची गरज. चांगला खेळून काढलाय सागरने, चांगला खेळून काढलाय. चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रात. एक अजूनही 1 धावांची